Esterification. Alcohols and phenols react with carboxylic acids, acid chlorides and acid anhydrides to form esters. आता अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन ही कार्बोक्झिलिक ॲसिड, ॲसिड क्लोराईड किंवा ॲसिड अनहायड्रेट यांच्यासोबत झाली की इस्टरचं फॉर्मेशन होतं. पहिलं रिॲक्शन पहा. पहिल्या याच्यात काय दाखवलं तुम्हाला की AR म्हणजे काय, फिनिल है ना. सो फिनल किंवा अल्कोहोल यांची रिॲक्शन कोणासोबत झाली, कार्बोक्झिलिक ॲसिडसोबत. तर अशा वेळेस काय झालं की तुम्हाला बॉन्ड माहिती आहे ना इस्टरचं, फॉर्मेशन कोणाचं व्हायलं, इस्टरचं व्हायलं. सो यामध्ये लक्षात ठेवायचं की हा जो RO ग्रुप आहे, ओके. सो RO याला कोण अटॅच होतो, RCO अटॅच होतो, बरोबर आहे का. म्हणजे हा घेतला आपण RO आणि त्याला ॲसिडमधला C डबल बॉन्ड O आणि R डॅश, बरोबर, अशा पद्धतीनं अटॅच होतो. आणि हे कोणाचं फॉर्मेशन झालं या ठिकाणी, इस्टरचं फॉर्मेशन झालं. मग हा इस्टर एक तर बेंझिन रिंग किंवा अल्किल दोघंपैकी एकासोबत असेल आणि बाय प्रोडक्ट आहे वॉटर. त्यानंतर ॲरोमॅटिक रिंगला OH किंवा आपण फिनॉल किंवा अल्कोहोल, ओके. तर यांची रिॲक्शन आपल्याला RCO ट्वाईस हा दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर O. तर हा जो ग्रुप आहे ना, तर या ग्रुपला म्हणायचं ॲसिड अनहायड्रेट्स. का म्हणायचं यांना, ॲसिड अनहायड्रेट्स, ओके. RCO 2 टाइम्स O जर असेल तर हे आहे ॲसिड अनहायड्रेट्स. यांच्यासोबत जर अल्कोहोल किंवा फिनॉलची रिॲक्शन झाली तर अशा वेळेससुद्धा ते काय करायले, इस्टरचं फॉर्मेशन करायले. परंतु ॲसिड अनहायड्रेट्समध्ये बाय प्रोडक्ट कोण आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे ॲसिड ग्रुप असतो. फर्दर अल्कोहोल किंवा फिनॉलची रिॲक्शन आपल्याला RCOCl सोबत करायची. ॲक्च्युअल हे अशा पद्धतीने पण लिहितात, RC डबल बॉन्ड OCl. तर याला आपण ॲसिड क्लोराईड्स म्हणतो. तर ॲसिड क्लोराईडची रिॲक्शन ही पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये झाली तर अशा केसमध्ये सुद्धा इस्टरचं फॉर्मेशन होतं. मात्र यामध्ये बाय प्रोडक्ट कोण आहे, HCl. तसे 3 जनरल फॉर्म्युले दिले तुम्हाला रिॲक्शनचे. त्यानंतर लेफ्ट साईडला एक इन्फॉर्मेशन आहे. Aspirin possesses analgesic, anti-inflammatory and antipyretic properties. आता ॲस्पिरिन ज्याचं नाव आहे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, ओके. तर हा याच्या प्रॉपर्टी जर पाहिल्या आपण तर तो आहे ॲनेल्जेसिक. तर ॲनेल्जेसिक म्हणजे पेन किलर. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे जर इन्फ्लेमेशन होत असेल तर ते होऊ न देण्याचं काम ॲस्पिरिन करतो. आणि अँटीपायरेटिक, तर जे टेम्परेचर जे आहे, ताप वगैरे असतं ना, तर ते कमी करणारे जे औषधं असतात त्यांना आपण अँटीपायरेटिक म्हणतो. सो ॲस्पिरिनचा वापर 3 पद्धतीने आहे, ॲनेल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी किंवा अँटीपायरेटिक. The reaction with carboxylic acid and acid anhydride is carried out in the presence of a small amount of concentrated sulfuric acid. आता जे कार्बोक्झिलिक ॲसिड आहेत, ओके, आणि ॲसिड अनहायड्राइड्स आहेत, म्हणजे पहिली आणि दुसरी रिॲक्शनवरच्या. तर ह्या रिॲक्शन आपण कशाच्या प्रेझेन्समध्ये करतो, स्मॉल अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. आणि म्हणून त्या दोन्ही रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, H+ दिलेलं आहे. आणि वरच्या दोन्ही रिॲक्शन कशा आहेत, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. The reaction is reversible and therefore water is removed as soon as it is formed. आता ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. मग रिव्हर्सिबल रिॲक्शन घडू नये म्हणून बाय प्रोडक्ट जो आहे वॉटर, याला टाईम टू टाईम काय करावं लागतं, या ठिकाणी रिमूव्ह करावं लागतं. जसं तयार झालं तसं त्याला रिमूव्ह करायचं. The reaction with acid chloride is carried out in the presence of a base pyridine so as to neutralize hydrochloric acid which is formed during the reaction. तिसरी रिॲक्शन जर पाहिली तुम्ही अल्कोहोल किंवा फिनॉलची कोणासोबत, ॲसिड क्लोराईडसोबत. तर इथं जर पाहिलं आपण तर ॲसिड क्लोराईडसोबत रिॲक्शन होत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅटलिस्ट दिसेल, है ना. तो कोण आहे, पिरिडीन. अर्थातच तो एक बेस आहे. मग या बेसच्या प्रेझेन्समध्ये आपण काय करत असतो, HCl जे आहे त्याला
सो ॲज टू न्यूट्रलाइज SCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो, कारण वरच्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर SCl हा बाय प्रोडक्ट आहे. ओके, सो ओव्हरऑल अल्कोहोल अँड फिनॉलची रिॲक्शन ॲसिड क्लोराईडसोबत होत असताना पिरियडिन का यूज केला, तर SCl या बाय प्रोडक्टला न्यूट्रलाइज करण्यासाठी. It shifts the equilibrium to the right. आणि पिरियडिनचं काम आहे की इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट करणे आणि रिॲक्शन घडून आणणे. The introduction of acetyl CH3CO group in alcohols or phenols is known as acetylation. मग आता आपण काय करायलो की अल्कोहोलमध्ये CH3C डबल बॉन्ड O या ग्रुपला काय म्हणायचं, ॲसिटिल ग्रुप म्हणायचं. हा इंट्रोड्यूस करणे म्हणजेच फिनॉलला CH3CO ग्रुप अटॅच करणे या प्रोसेसला म्हणायचं ॲसिटिलेशन. Acetylation of salicylic acid produces aspirin. आता इथं रिॲक्शनमध्ये तुम्हाला सॅलिसायक्लिक ॲसिड दिलेला आहे. तर सॅलिसायक्लिक ॲसिड म्हणजे बेंझिनच्या रिंगला ॲसिड आणि OH हे दोन्ही अटॅच आहे. 1 नंबरला COH आणि 2 नंबरला OH असं आपण कन्सिडर करू, कारण OH पेक्षा COH ग्रुप ॲसिड ग्रुप ग्रेटर असतो ना, त्याला 1 नंबर द्यायचा. आणि इथं जर पाहिलं आपण तर एक ॲसिटिल ग्रुप घेतलेला आहे आपण, बरोबर. आता ॲसिटिल ग्रुप तुम्हाला म्हणलं होतं मी की तो ॲक्च्युअल काय आहे, ॲसिड अनहायड्राईड आहे. तर त्या ॲसिड हायड्राईड आणि आपण पाहिलं ना H+ म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन होत असते. आता या रिॲक्शनमध्ये होतं काय की जो OH ग्रुप आहे तर हा OH ग्रुप कशाने रिप्लेस झाला बरं, तर ओला O प्रेझेंट आहे, परंतु H जे आहे त्याच्याऐवजी CH3C डबल बॉन्ड O हे जे ॲसिटिल ग्रुप म्हणलं होतो, तर हा ॲसिटिल ग्रुप या ठिकाणी हायड्रोजनच्या जागी आला, त्यानं त्याला रिप्लेस केलं. म्हणजेच ॲसिटिल ग्रुपचं इंट्रोडक्शन हे कशामध्ये झालं, फिनॉल रिंगमध्ये झालं. म्हणून ही ॲसिटिलेशन रिॲक्शन आहे, ज्यामध्ये ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन झालं, ज्याला आपण ॲस्पिरिन बोललो होतो, जे की आत्ताच आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. आणि यामध्ये बाय प्रोडक्ट जो आहे तो आहे CH3COH. आता ॲसिटिलेशन जेव्हाही सॅलिसायक्लिक ॲसिडचं झालं तेव्हा त्यांना ॲस्पिरिनचं प्रोडक्शन केलं, याबद्दल आपण बोललो. आता आपण पाहू रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. आतापर्यंत आपण कोणता बॉन्ड, कार्बन आणि O आणि H है ना, ऑक्सिजन आणि हायड्रोजन याचं क्लेवेज पाहिलं. आता आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन यांचं क्लेवेज पाहायचं आहे. The reaction involving cleavage of carbon-oxygen bond takes place only in alcohols. आता कार्बन आणि ऑक्सिजन यामधला जे बॉन्ड आहे त्याचं क्लेवेज आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळेल, फक्त अल्कोहोल्समध्ये. Phenols show this type of reaction only with zinc. फिनॉलमध्ये जर तुम्हाला कार्बन आणि ऑक्सिजन यांचं क्लेवेज करायचं असेल तर त्या ठिकाणी ती रिॲक्शन फक्त कोणासोबत घडून आणेल, त्याची झिंकसोबत. त्यानंतर आहे रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. Alcohols react with hydrogen halides to form alkyl halides. आता जेव्हा ही अल्कोहोलची रिॲक्शन ही हायड्रोजन हॅलाइडसोबत होईल तशा वेळेस अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन होतं. रिॲक्शन पाहू शकता तुम्ही. काय झालं बरं इथं की तुम्हाला दिलेले ROH म्हणजे कोण, अल्कोहोल्स. HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स. तर यामध्ये जो R पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट Xला अटॅच करा, तयार होतो अल्किल हॅलाइड्स. आणि H आणि OH यांनी काय तयार केलं, वॉटर तयार केलं. The difference is reactivity of 3 classes of alcohol with HCl distinguishes them from one another. Lucas test. आता इथे एक सांगितलेलं आहे की डिफरन्स इन रिॲक्टिव्हिटी ऑफ 3 क्लासेस ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलचे जे 3 क्लास आहेत तर यांच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये जो फरक आहे, ओके, की हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत अल्कोहोलचे 3 क्लासेस हे वेगवेगळी रिॲक्टिव्हिटी शो करतात या ठिकाणी. आणि यामधला फरक आपण या टेस्टच्या साहाय्यानं घडून आणतो. म्हणून या टेस्टला एक स्पेशल नेम आहे. काय नाव आहे, ल्युकस टेस्ट. Alcohols are soluble in Lucas reagent concentrated HCl and zinc chloride, while their halides are immiscible and produce turbidity in solution. आता
इथं जे 3 क्लासचा उल्लेख केलेला आहे तर ते 3 क्लास कोणते? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. ठीक आहे. तर आता HCl सोबत ते रिॲक्टिव्हिटीमध्ये डिफरन्स शो करतात, याला आपण ल्युकस टेस्ट म्हणलो. आता अल्कोहोल्स जे आहेत ना तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की जे ल्युकस रिएजंट. आता ल्युकस रिएजंट म्हणजे काय? की कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराईड याच्या सोल्युशनला काय म्हणायचं? ल्युकस रिएजंट. तर ल्युकस रिएजंटमध्ये अल्कोहोल्स हे कसे आहेत? सोल्युबल आहेत. जेव्हा की व्हाईल देअर हॅलाइड्स आर इमिसिबल, परंतु याच्यापासून जेव्हा त्यांचे हॅलाइड्स तयार होतात, ओके, सो त्यांचे हॅलाइड्स हे वॉटरमध्ये कसे आहेत या ठिकाणी? इमिसिबल म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही आणि सोल्युशनमध्ये काय तयार करतात? टर्बिडिटी प्रोड्यूस करतात. तर टर्बिडिटीचा अर्थ आहे गढूळपणा वगैरे. In case of tertiary alcohols, turbidity is produced immediately as they form the halide easily. आता टर्शरी अल्कोहोल्स जेव्हा हॅलाइडचे फॉर्मेशन करतात तेव्हा तात्काळच त्या ठिकाणी जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय येते? टर्बिडिटी होते. म्हणजे लगेच गढूळपणा येत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी जे अल्कोहोल्स होते ते कोणते होते? टर्शरी अल्कोहोल्स होते. Primary alcohols do not produce turbidity at room temperature. आणि रूम टेम्परेचरला जर प्रायमरी अल्कोहोल्स असतील तर वरच्या केसमध्ये म्हणजे ल्युकस रिएजंटसोबत ते काय प्रोड्यूस करत नाही? टर्बिडिटी प्रोड्यूस करत नाही. आणि म्हणून ल्युकस टेस्ट जी आहे तर ही टर्शियरी आणि प्रायमरी अल्कोहोल्समध्ये काय करेल? या ठिकाणी डिफरन्शिएट करेल. म्हणून ते एक ल्युकस टेस्ट आहे त्याची. ओके. त्यानंतर रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स. Alcohols are converted to alkyl bromide by reaction with phosphorus tribromide. आता अल्कोहोलची जेव्हा ही रिॲक्शन कोणासोबत होईल? फॉस्फरस ट्रायब्रोमाइडसोबत होईल तेव्हा या ठिकाणी काय होतं? अल्किल ब्रोमाइडचं फॉर्मेशन होतं. ओके. आता ही रिॲक्शन आपल्याला युनिट 6मध्ये तेव्हा आपण त्याचा विचार करू. डिहायड्रेशन. Alcohols undergo dehydration, removal of a molecule of water to form alkenes, and treating with a protic acid, for example concentrated H2SO4 or H3PO4, or catalysts such as anhydrous zinc chloride or alumina. आता अल्कोहोल जे आहेत ना तर हे त्यांची जेव्हा ही डिहायड्रेशन रिॲक्शन होते म्हणजे वॉटरला जेव्हा ते रिमूव्ह करतात तर त्यावेळेस अल्कोहोलचं रूपांतर अल्किनमध्ये होतं. आणि हे होत असताना त्याचं ट्रीटमेंट आपल्याला कोणासोबत करायचं? प्रोटिक ॲसिड. प्रोटिक ॲसिड एक असे सबस्टन्स आहे की जी रॅडली प्रोटॉनला डोनेट करतात ॲक्विस मिडियममध्ये आणि हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. ओके. मग यामध्ये प्रोटिक ॲसिड म्हणून कोण काम करतं? कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड म्हणा, H3PO4 फॉस्फरिक ॲसिड म्हणा, किंवा काही कॅटलिस्टसुद्धा आहे, अनहायड्रस झिंक क्लोराईड किंवा ॲल्युमिना. तर या सर्वांच्या प्रेझेन्समध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला इथे दाखवलेलं आहे पहा की एक कार्बन हा हायड्रोजनचा, दुसरा कार्बन OHचा लॉस करतो, दोन्ही मिळून H2Oचा लॉस केला आणि कार्बनची जी व्हॅलेन्सी फ्री झाली त्यामध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. सो ओव्हरऑल कोणाचं फॉर्मेशन झालं? अल्किनचं. कोणापासून? अल्कोहोलपासून. हे होत असताना वॉटर रिमूव्ह झालं म्हणजे डिहायड्रेशन रिॲक्शन झाली. H+ आयन आहे याचा अर्थ H2SO4 किंवा H3PO4 यांच्या प्रेझेन्समध्ये, प्रोटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन झाली. किंवा कॅटलिस्ट म्हणून आपण अनहायड्रस झिंक क्लोराईड आणि ॲल्युमिना यांचा पण वापर करू शकतो. आणि हीट या ठिकाणी दाखवलेले आहे. Ethanol undergoes dehydration by heating it with concentrated H2SO4 at 443 Kelvin. आता स्पेशल एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर इथेनॉलचं. ओके. आता या ठिकाणी इथेनॉल दाखवलेला आहे तो. आता इथेनॉलचं मूळ स्ट्रक्चर कसं घेणार तुम्ही इथं? CH2H CH2OH या पद्धतीने, बरोबर. मग इथे काय होणार की इथं H आणि OH, पहिला कार्बन H आणि दुसरा कार्बन OHचा लॉस करणार CH2मध्ये. काय झालं इथं? डबल बॉन्ड म्हणजे इथेनॉलपासून कोणाचं फॉर्मेशन झालं? इथिनचं. वॉटरचं डिहायड्रेशन झालं. रिॲक्शन जी आहे ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये झाली आणि टेम्परेचर रेंज किती आहे? 443 केल्विन. Secondary and tertiary alcohols are dehydrated under
मिल्टर कंडिशन्स. आता सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स यांचं डिहायड्रेशन जे आहे ना हे कसं होतं माइल्डर कंडिशनमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांना फार जास्त लागत नाही, कमी प्रमाणामध्ये प्रोटिक ॲसिड लागतं या ठिकाणी. जसं की तुम्ही इथं एक्झाम्पल पाहू शकता. तर कशाचं एक्झाम्पल आहे बरं? प्रोपेन टू ऑल, बरोबर आहे का? आता प्रोपेन टू ऑलमध्ये काय करायचं या ठिकाणी की हा जो कार्बन आहे मधला हा OHचा लॉस करणार या ठिकाणी, आणि हा जो CH3 आहे हा कशाचा लॉस करणार? Hचा, बरोबर. मग या CH आणि CH2 यामध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं, त्यानं OHचा लॉस केला आणि Hचा लॉस केला, म्हणून इथं कोणाचं फॉर्मेशन झालं? प्रोटीनचं फॉर्मेशन झालं. डिहायड्रेशनमुळे वॉटर रिमूव्ह झाला. कॅटलिस्ट 85% ऑफ H3PO4, टेम्परेचर 440 केल्विन. त्यानंतर टर्शरीकडे आलो आपण. तर टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन आहे ना, तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे हा. यामध्ये तो फक्त 20%च लागला H3PO4 आणि टेम्परेचरसुद्धा कमी लागलं 358 केल्विन. मग यामध्ये काय झालं की वरचा कार्बन घेऊ वाटल्यास आपण, तर वरच्या कार्बननं हायड्रोजनचा आणि या कार्बननं टर्शरी कार्बननं OHचा लॉस केला. सो दोघांमध्ये या ठिकाणी डबल बॉन्ड होऊन कशाचं फॉर्मेशन झालं? तुम्ही जर पाहिलं तर हे फॉर्मेशन झालं 2-मिथिलीन ना. सो 2-मिथिल प्रोपीनचं फॉर्मेशन झालं आणि वॉटर या ठिकाणी रिमूव्ह झालं. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात जास्त जे एनर्जी खर्च करावी लागली प्रायमरीवर आणि सर्वात कमी एनर्जी कुठं खर्च करावी लागली? टर्शरीवर. याचा अर्थ रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? टर्शरीची. टर्शरीला सर्वात कमी द्यावं लागली ना, 20%च द्यावं लागलं, म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी जास्त म्हणून याला माइल्ड कंडिशन लागली ना, बरोबर आहे का? सो Thus the relative ease of dehydration of alcohols follows the following order. मग आता डिहायड्रेशन जर अल्कोहोलचं करायचं असेल तर त्याची ऑर्डर काय असेल? सर्वात रिॲक्टिव्ह कोण? टर्शरी, त्यापेक्षा लेस रिॲक्टिव्ह सेकंडरी, कारण त्यापेक्षा प्रायमरी. कारण याला तर 20% लागलं ना, बरोबर आहे का? कोणाला? टर्शरीला. सेकंडरीला 85% लागलं, त्याला तर 100% लागलं ना. दॅट्स वाय जो ट्रेंड आपण या ठिकाणी तयार करू तर तो काय असेल? डिहायड्रेशन अल्कोहोल. तर यामध्ये टर्शरी मोर रिॲक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह सेकंडरी, आणि लिस्ट रिॲक्टिव्ह कोण आहे? प्रायमरी. जे लिस्ट रिॲक्टिव्ह आहे त्यांना जास्त कॅटलिस्ट लागेल ना, जास्त कंडिशन्स लागेल. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे डिहायड्रेशन आहे इथेनॉलचं त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ.